शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या अपघात प्रकरणात नवी अपडेट आता समोर येतेय। शेळकेंची गाडी मागून येऊन धडकली होती। आता समोर आलं तर कंटेनर रेडिएटरचा पाईप लीक झाल्याने थांबली होती। शेळकेंचा अपघात झालेल्या कंटेनर चालकाने आता जबाब दिलेला आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। यावेळी कंटेनर चालक वारिसने कालच्या अपघाताप्रकरणी जबाब नोंदवलाय। तर गाडी थांबवली नव्हती, फक्त वेग कमी होता। शेळकेंची गाडी मागून येऊन धडकली असं चालकाने आता जबाब नोंदवलाय। कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्याने थांबलो होतो। शेळकेंचा अपघात झालेल्या कंटेनर चालकाने आता महत्त्वाचा जबाब या ठिकाणी दिलेला आहे। गाडी थांबवली नव्हती, फक्त वेग कमी होता असं आता कंटेनरच्या ड्रायव्हरने सांगितलंय। शेळकेंचा अपघात ज्या कंटेनरला आदळून झाला होता त्या कंटेनरच्या चालकाने आता जबाब नोंदवलेला आहे। तर त्या चालकाने गाडी थांबवली नव्हती, तर फक्त वेग कमी केला होता आणि शेळकेंची गाडी मागून येऊन आदळली असा जबाब त्याने नोंदवलाय।